1. 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? उत्तर: कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, कोणाला चेन्नईतल्या बाजारपेठेत सोन्या-चांदीचे भाव समजण्याची उत्सुकता असे. काही लोक हिटलर, महात्मा गांधी, जीना यांच्यावर चर्चा करीत आणि सर्वांनाच पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांची चळवळ जाणून घेण्यात रस होता. लेखकाच्या लहानपणी लोक या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्तमानपत्र वाचत असत. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? उत्तर: दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम असा झाला की रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. त्यामुळे वर्तमानपत्रांचे गठ्ठे चालत्या रेल्वेगाडीतून रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी लेखक शमसुद्दीनला मदत करायचे. लेखकाला आयुष्यातील पहिली कमाई करण्याची संधी अशी. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? उत्तर: डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना म्हणाले की अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही तुला आमच्या प्रेमाने बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर: 50,000वर वस्ती असलेल्या रामनाथपुरम या शहरात सदैव गजबज असायची. रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता तसा या शहरात लेखकाला अनुभवायला आला नाही. त्याला घराची ओढ अस्वस्थ करायची. या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा त्याला आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटत असे. यामुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता. प्रश्न 2. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? उत्तर: आम्हाला आईमुळे सर्वांशी समानतेने आणि प्रेमाने कसे वागावे हे शिकायला मिळते. वडिलांकडून शिस्तीचे धडे मिळतात. बहीण व भाऊ यांच्याकडून अभ्यास कसा करावा हे शिकायला मिळते. शेजाऱ्यांकडून क्रिकेटबद्दल आणि काही समाजविषयी माहिती शिकायला मिळते. शिक्षकांच्या सहवासामुळे वाचनाचे महत्त्व आमच्या मनावर ठसले आहे. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो? उत्तर: आमची आर्थिक स्थिती सामान्य असल्यामुळे आमच्याकडे लोकमत हे एकच वर्तमानपत्र येत असते. ते आम्ही वाचतो. त्यातला खेळ आणि क्रीडा हा भाग मला वाचायला अधिक आवडतो, कारण मला खेळांची आवड आहे आणि कुणी कोणत्या स्पर्धेत कसे प्रावीण्य मिळवले हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असते. आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते? उत्तर: आई परगावी गेल्यावर जेवणाच्या वेळी तिची आठवण येते, कारण ती मुद्दाम माझ्याकरिता मला आवडणारे नवे नवे पदार्थ करून मला वाढत असते. मला चॉकलेट हवे असते त्यावेळी मला आईची हमखास आठवण येते, कारण चॉकलेटसाठी हवे असलेले पैसे मी आईकडूनच घेत असतो. माझे मित्र घरी येतात तेव्हा तेही आठवण काढत असतात, कारण तिने माझ्यात आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव केलेला नाही. अशा अनेक लहान मोठ्या प्रसंगात मला आईची आठवण येते. तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? उत्तर: माझ्या आईवडिलांना मी मोठेपणी डॉक्टर व्हावे असे वाटते. डॉक्टर होण्याकरिता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यासाठी प्रथमत 12वीत खूप गुण मिळवावे लागतात. मी सतत मनपूर्वक अभ्यास करून गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे प्री मेडिकल परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिता भरपूर वाचन करणार आहे. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा. परवानगी. उत्तर: एकच्या पर, परवा, रवा, वार, वार, वानगी, नर, नवा. हजारभर. उत्तर: एकचार, हर, हजार, भर, जार, रजा. एकजिन्सीपणा. उत्तर: एकजिन्सी, कप, जिन, जी. जडणघडण. उत्तर: एकचड, जडण, घडण, जड, जण, घड. उत्तरे पुन्हा खाली दिली आहेत. 2. खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. वितरण वजा. उत्तर: माझा मित्र गॅस कंपनीत गॅसचा वितरक आहे. उत्तर: प्रामाणिक दुकानदारावर खुश असतात. तू वर्तमानपत्र वजा. उत्तर: मला रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. एक खांबी तंबू मायनस. उत्तर: आमच्या घरात आमचे बाबा म्हणजे एक खांबी तंबू आहेत.
एकखांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे. तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा. करता धरता मायनस. उत्तर. अर्थ सर्व कामाची जबाबदारी सांभाळणारा. वाक्य उपयोग आईवडील गेल्यावर कृष्णाच त्यांच्या घरातील कर्ताधर्ता बनला आहे. खुशाल चेंडू. उत्तर. अर्थ चैनी व निष्काळजी असलेला. वाक्य उपयोग वडिलांच्या भरपूर संपत्तीमुळे व लाडामुळे रघु खुशाल चेंडू बनला आहे. लिंबू टिंबू. उत्तर. अर्थ लिंबू व तशा इतर वस्तू वगैरे लहान सहान वस्तू. वाक्य उपयोग बाजारात जाऊन मी भाजी व लिंबू टिंबूही आणले. व्यवस्थापक. उत्तर. व्यवस्थापक वजा व्यवस्था पाहणारे प्रमुख. आमच्या हॉस्टेलचे व्यवस्थापक फार कर्तव्यदक्ष आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची माहिती. पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम. आई-वडिलांचे नाव. वडिलांचे नाव जैनुलाबदीन आणि आईचे नाव आशियाम्मा. जन्मतारीख 15 ऑक्टोबर 1931. जन्मगाव रामेश्वरम, तामिळनाडू. शिक्षण त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्रात पदवी आणि मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT मधून एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. भूषवलेली पदे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO मध्ये शास्त्रज्ञ. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार. भारताचे 11वे राष्ट्रपती 2002 ते 2007. लिहिलेली पुस्तके. विंग्ज ऑफ फायर अग्निपंख. इंडिया 2020. इग्नायटेड माइंड्स. माय जर्नी माझा प्रवास. तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषांतील वर्तमानपत्रांच्या नावाची यादी करा. उत्तर. मराठी वजा महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तरुण भारत, लोकमत, पुण्यनगरी. हिंदी -नवभारत, दैनिक भास्कर, लोकमत समाचार. इंग्रजी -टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे क्रॉनिकल, द हितवाद.